तुम्हालाही रात्रीचा शिळा भात खायला कंटाळा येतो का? तर चला या पद्धतीने बनवूया। त्यासाठी इथे मी थोडेसे मटर घेतलेत, फ्रोझन मटर, थोडेसे शेंगदाणे, इथे थोडासा लसूण घेतलाय टेचून, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक मिरची। तिखट तुम्ही तुमच्या आवडीने करून घेऊ शकता। आता इथे गॅसवर मी पॅन ठेवला आणि पॅन मध्ये थोडासा तेल टाकून घेतलाय। थोडीशी मोहरी टाकून घेऊया, अर्धा चमच भर। मोहरी छान तडतडली का लगेचच त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून घ्यायचा। जिरा मोहरी छान तडतडली का थोडासा हिंग चिमटभर, लसूण टाकायचा आहे, कढीपत्ता आणि मिरची। इथे लसूणचा कलर चेंज झालाय, थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि सगळं हे मिक्स करायचं। लगेचच आपण घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि घेतलेले मटर, आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय। थोडासा चवीपुरतं मीठ आणि सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय। आणि सगळं व्यवस्थित परतून झालाय तर लगेचच आपण त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहोत रात्रीचा भात। आता भात टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय। तर हे सगळं असं व्यवस्थित परतून झाल्यानंतर लगेचच आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवरती करून घ्यायचं। इथे 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया आणि एकदम जबरदस्त असा आपला हा रात्रीचा शिळा भात फ्राय करून झालेला आहे। कधीतरी आपल्याला असं भाजी वगैरे बनवायला कंटाळा येतो, तर या पद्धतीतून तुम्ही ताजा भात पण बनवून खाऊ शकता। वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकतेय आणि इथे तयार आहे आपला रात्रीचा शिळा भात। तर गॅसची फ्लेम बंद करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे तयार आहे आपला फोडणीचा रात्रीचा शिळा भात।